पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी घडामोडीनंतर सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय। भारतीय नौदलाने स्वदेशी विमानवाहू नौका INS विक्रांत अरबी समुद्रात तैनात केली आहे। INS विक्रांत MiG-29 हे फायटर जेट आणि अटॅक हेलिकॉप्टरने सज्ज आहे। पहलगामच्या घटनेनंतर भारताच्या कारवाईने घाबरलेल्या पाकिस्तानने ग्वादर बंदराजवळ क्षेपणास्त्र डागण्याचा सराव सुरू केलाय। त्याला उत्तर म्हणून भारतीय नौदलाने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या फायरिंग ड्रिलला भारतीय नौदलाने आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। युद्धनौकेवर MiG-29 फायटर जेट आणि अटॅक हेलिकॉप्टर हे सज्ज ठेवण्यात आले। सोमेश कोलगे आपल्याला अधिकचे अपडेट येतील। सोमेश, भारताची आता कशी पावलं तुला पाहायला मिळतात? काय ऍक्शन जी आहे ती भारतीय नौदल घेताना दिसत आहे? नक्कीच अश्विन, आता जी माहिती मिळते त्यानुसार INS विक्रांत हे जे आपले एक एअरक्राफ्ट कॅरियर शिप ज्याला आपण म्हणतो की ज्या युद्ध नौकेवरती एखादं छोटं विमान, लढाऊ विमान उतरूही शकतं आणि तिथून ते उड्डाणही भरू शकतं, अशी INS विक्रांत जी आहे ती अरबी समुद्रामध्ये उतरवली जाते की जेणेकरून INS विक्रांतमुळे भारताच्या नौदलाची लढाईची ताकद आणि क्षमता कितीतरी पटीने वाढते। आणि या INS विक्रांतची गस्त ही आता अरबी समुद्राच्या संपूर्ण परिसरामध्ये वाढवली जाणार आहे। अजूनपर्यंत पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही किंवा कोणत्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही, परंतु भारताने मात्र पूर्णपणे तयारी केलेली आहे। आता ज्या पद्धतीची पुढची रणनीती असेल आणि जशा सूचना दिल्या जातील तशा स्वरूपाची पुढच्या स्टेप्स या सुरक्षा दलांकडून घेतल्या जाणार आहेत। धन्यवाद सोमेश, या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहू। तर पाकिस्तानच्या सागरी सरावाला आता भारताने उत्तर दिलेलं आहे। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता ॲक्शन मोडवर भारतीय नौदल पाहायला मिळतंय। अरबी समुद्रात विमानवाहू नौका INS विक्रांत तैनात करण्यात आली आहे आणि विक्रांतवर MiG-29 फायटर जेट आणि अटॅक हेलिकॉप्टर हे सर्व सुसज्ज ठेवण्यात आलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।